नमस्कार सर्व किचन रेसिपीमध्ये मी कविता तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासोबत एक नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन आली आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर माझी रेसिपी बघायला आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटासा लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। सोबतच साइडचे जे बेल आयकॉन आहे यालाही प्रेस करा। यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर हा कच्च्या बटाट्याचा अतिशय चविष्ट आणि कुरकुरीत असा नाश्ता बनवण्यासाठी या ठिकाणी मी 3 मध्यम आकाराचे किसलेले बटाटे घेतलेले आहे। बटाटा किसल्यानंतर साधारणतः 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलेलं होतं आणि अशा प्रकारे याला पाण्यामध्ये टाकून ठेवलेलं होतं। यामुळे काय होते की बटाट्यातील स्टार्चही चांगल्या प्रकारे निघून जाते, शिवाय बटाटा अजिबात काळा पडत नाही आणि यानंतर आपण जो नाश्ता बनवतो तोही अधिकच छान असा कुरकुरीत बनतो। तर आता आपण संपूर्ण बटाट्यातील पाणी व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे। किसण्यासाठी मी मध्यम आकाराच्या किसणीचा वापर केला आहे। तुमच्याकडे जर मोठ्या आकाराची किसणी असेल तर तुम्ही त्याने देखील किसू शकता। आणि बघा, संपूर्ण किसलेल्या बटाट्यातील पाणी मी व्यवस्थित असं काढून घेतलेलं आहे। तर आता आपण याला सेम मिक्सिंग बाउलमध्ये टाकून घ्यायचे आहे। तर बघा, अशा प्रकारे संपूर्ण किसलेला बटाटा मी मिक्सिंग बाउलमध्ये टाकून घेतलेला आहे। तर आता आपण यामध्ये काही मसाले टाकून घेऊ। तर सर्वप्रथम या ठिकाणी मी 1 चमचा बारीक चिरलेली ताजी लाल मिरची घेतलेली आहे। सोबतच 1 हिरवी मिरची देखील बारीक चिरून घातलेली आहे। ताज्या लाल मिरचीच्या ऐवजी तुम्ही कुटलेली लाल मिर्च किंवा चिली फ्लेक्स देखील या ठिकाणी टाकू शकता। सोबतच आपण यामध्ये अर्धा चमचा जिरा, पाऊण चमचा चाट मसाला आणि पाऊण चमचा इतकं मी लाल मिरचीची पावडर देखील टाकलेली आहे। यानंतर आपण यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अर्धा चमचा इतकं मीठ टाकून घेऊ। कुटलेली लाल मिर्च किंवा चिली फ्लेक्स घालणार असाल तर या ठिकाणी लाल मिरची आपण स्किप देखील करू शकता। संपूर्ण मसाल्यांना आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हा नाश्ता अधिकच छान असा चटपटीत व्हावा याकरता या ठिकाणी मी चाट मसाला घातलेला आहे। चाट मसाल्याच्या ऐवजी तुम्ही लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर देखील यामध्ये टाकू शकता। संपूर्ण मसाले या बटाट्याच्या किसाला व्यवस्थित असे चोळून झाले की आता आपण यामध्ये थोडीशी बाइंडिंग घालून घेऊ। तर बाइंडिंगसाठी या ठिकाणी मी अर्धा कप इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। एकदाच न घालता थोडं थोडं करत यामध्ये मी तांदळाचं पीठ घालणार आहे। आणि बघा, अशा प्रकारे अर्धा कप पीठ घेतलेलं होतं, त्यातील देखील अर्धं पीठ या ठिकाणी मी घातलेलं आहे। हलक्या हाताने चोळत या किसलेल्या बटाट्याला आपण तांदळाचे पीठ व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे। आणि उरलेले जे पीठ होते तेही यामध्ये मी टाकून घेतलेले आहे। तुम्ही हवं तर तांदळाच्या पिठाच्या ऐवजी रवा देखील यामध्ये टाकू शकता, परंतु त्या प्रोसेसमध्ये आपल्याला अगोदर रवा आणि बटाटा एकत्र कढईमध्ये शिजवून घ्यावा लागेल आणि मगच नाश्ता बनवावा लागेल। परंतु आजच्या व्हिडिओमध्ये बटाटा वगैरे न शिजवता ताबडतोब आपण अशा पद्धतीने हा नाश्ता बनवणार आहे। संपूर्ण बटाट्यामध्ये मी तांदळाचे पीठ अशा प्रकारे हलकं हलकं मॅश करत यावरती कोटिंग लावून घेणार आहे। बटाट्याचा नाश्ता बनवत आहे त्यामुळे बटाट्यावरती फक्त छान अशी कोटिंग तांदळाच्या पिठाची लागली जावी इतपतच आपल्याला या ठिकाणी तांदळाचे पीठ घालायचे आहे। थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता या तांदळाच्या पिठाची हलकीशी कोटिंग या बटाट्यावरती लागलेली आहे आणि बटाटा आणि तांदळाचे पीठ छान असं एकजीव देखील झालेलं आहे। तर आता आपण ताबडतोब नाश्ता बनवण्यास सुरुवात करायची आहे। तर याकरता मी अशा प्रकारे यातून थोडंसं मिश्रण घेऊन याला टिक्कीचा आकार देत आहे। तुम्ही हवं तर ओल शेपमध्ये किंवा गोल शेपमध्ये देखील याला बनवू शकता। तर बघा, अशा प्रकारे छान अशी टिक्की देखील या ठिकाणी तयार झालेली आहे। हिला प्लेटमध्ये ठेवू आणि सेम प्रोसेसने संपूर्ण बाकीचा नाश्ता देखील अशा पद्धतीने बनवून तयार करायचा आहे। किचनमध्ये उपलब्ध असलेल्या फक्त 2 गोष्टींचा वापर करून अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये बनणारा हा बटाट्याचा कुरकुरीत नाश्ता तुम्ही संपूर्ण कुटुंबासाठी बनवू शकता। खूप साधी, सोपी आणि झटपट होणारी चविष्ट अशी नाश्त्याची रेसिपी आहे। थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता एक एक करत संपूर्ण नाश्त्याला मी व्यवस्थित असं शेप देऊन तयार केलं आहे। तर आता आपण याला ताबडतोब फ्राय करण्याची तयारी करूया। याकरता गॅसवरती मी अगोदरच तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं। तेल छानपणे गरम झाले की आपण एक एक करत संपूर्ण टिक्की यामध्ये टाकून घ्यायची आहे। एका बॅचमध्ये जितका नाश्ता मावतो तितकाच टाकायचा आहे। बाकीचा नाश्ता तुम्ही सेकंड बॅचमध्ये देखील फ्राय करू शकता। तर बघा, अशा प्रकारे संपूर्ण टिक्की मी एकदाच टाकून घेतलेला आहे। तांदळाच्या पिठाचा नाश्ता आहे त्यामुळे सुरुवातीला तेलाला अगदी छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि नाश्ता तेलामध्ये टाकला की गॅसची फ्लेम ही मिडियम टू हाय ठेवायची आहे आणि जवळपास 7 ते 8 मिनिटांपर्यंत अगदी छान असं क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत याला फ्राय करून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटं झाली की आपण टिक्कीला दुसऱ्या साईडने पलटवून घ्यायचं आहे, जेणेकरून हा नाश्ता दोन्ही साईडने अगदी छानपणे फ्राय होईल आणि मस्त असा क्रिस्पी आणि कुरकुरीत बनेल। लहान मुलांना मधल्या वेळेत काहीतरी चटपटीत आणि कुरकुरीत असे पदार्थ खावेसे वाटतात, तर अशा वेळी झटपट तुम्ही हा तांदळाचे पीठ आणि बटाट्याचा कुरकुरीत नाश्ता मुलांना तसेच मोठ्यांना बनवून देऊ शकता। इतकेच नाही तर सकाळी नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी किंवा अचानक घरी पाहुणे आले तर गरम गरम चहासोबत खाण्यासाठी देखील तुम्ही ही रेसिपी बनवू शकता।
खूप साधा, सोपा, झटपट होणारा, चविष्ट आणि कुरकुरीत असा नाश्त्याचा पदार्थ आहे. तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच अशा नवनवीन अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी सर्व किचन रेसिपी आपल्या चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत.